सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. विल्लोळ येथील जैन मंदिराजवळच्या निर्जनस्थळी मंगळवारी सकाळी 10:30 वाजता एका इसमाचा घातपात झालेला मृतदेह आढळला. या प्रकरणी पोलिसांनी शोध लावत संशयिताला त्र्यंबकेश्वर येथून ताब्यात घेतलं आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम हे सुरू होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूरच्या कामगार नगरमध्ये राहणारा सूरज घोरपडे याचा मृतदेह विल्लोळी जवळच्या जैन मंदिरालगत असलेल्या निर्जनस्थळी सापडला. तालुका पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केलाय. मृतदेह शवविच्छेदनाकरता जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेची माहिती वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली. पथकाच्या कर्मचाऱ्यांनी माहिती काढत संशयित शशी गांगुर्डे याच्याशी घोरपडे याचा वाद असल्याची माहिती मिळाली. तो त्र्यंबकेश्वरला असल्याचं समजत सायंकाळी त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आलेला आहे. रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे. चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात 8% सूट, जून महिन्यात 6% सूट, जुलै महिन्यात 3% सूट मिळेल. तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3000ची सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित.